पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील अनाथ आणि निराधार मुलांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या शाळेला नामवंत उद्योजक नानजीभाई ठक्कर यांनी भेट देऊन संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला। सामाजिक बांधिलकी जपत ही संस्था अनेक निराधार मुलांना आधार देत असून त्यांना शिक्षणाबरोबरच सुरक्षित भविष्य देण्याचं कार्य करत आहे। या प्रसंगी बोलताना नानजीभाई ठक्कर यांनी म्हटले की अनाथ आणि पालकविहीन मुलांसाठी कार्य करणाऱ्या अशा शाळांना शासनाकडून अत्यल्प मदत मिळते। त्यामुळे दानशूर व्यक्तींनी आणि समाजाने पुढे येऊन या शाळांना सहकार्य करणे ही काळाची गरज आहे। ही संस्था देशासाठी उज्ज्वल भविष्य घडवणारी मातृसंस्था आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बॅनर्जी सर उपस्थित होते। प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे हे उपस्थित होते। विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तुम्हाला मराठी येते का सर्वांना? हो। सुंदर। खरं तर आज पुणे जिल्हा म्हणल्यानंतर शिक्षणाचा बालेकिल्ला आणि विद्येचं माहेरघर असे ह्या पुणे जिल्ह्यातील सर्वात ज्या भागाकडे पाहिलं जातं ते लोणावळा आणि या भागाकडे असे अतिशय थंडीचं असं ठिकाण या ठिकाणी ही शाळा सुरू करून खरं तर जिथं पिकतं तिथं विकत नसतं त्याप्रमाणे बॅनर्जी सर हे बाहेरून आले आणि त्यांना या भागातील असलेली विद्यार्थ्यांची पडझड किंवा ज्या मुलांना आई नसेल वडील नसेल अशा निराधार मुलांसाठी त्यांनी या ठिकाणी एक उजाळ महाराणावर पडलेलं एक स्वप्न त्यांनी एक चांगल्या प्रकारे शैक्षणिक या ठिकाणी सुरू केले। खरं तर आमच्याकडे मी इथं आल्यानंतर बघितलं आमच्या भागामध्ये रिमांड होम म्हणून असतं, रिमांड होम। तर त्या ठिकाणी ज्याला आई नाही ज्याला बाप नाही अशी मुलं त्या ठिकाणी ठेवले जातात। त्या रिमांड होममध्ये मी देखील राहिलो कारण मी वडील माझी आईने आणि वडील दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळे मला त्या ठिकाणी ठेवण्यात आलं। ती आठवण मला या ठिकाणी झाली। खरं तर या ठिकाणी येण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं ते या हिंदुस्थानातील थोर समाजसेवक ज्यांच्याकडं दातृत्व कर्तृत्व असं सुरेख संगम आहे, ज्यांच्याकडे 365 दिवस 24 तास दानधर्म केला जातो, म्हणजे डॉक्टरांची ओपीडी चालू असते त्याप्रमाणे त्यांच्याकडे ठाणे या त्यांच्या ऑफिसमध्ये 24 तास दानधर्म हा सुरू असतो। आणि खरं तर आज आम्हाला या भागामध्ये आंबिवली या ठिकाणी एका कार्यक्रमानिमित्ताने आम्ही आलो होतो आणि आल्यानंतर त्या ठिकाणी देखील लोक कारण आम्ही ज्या कार्यक्रमासाठी आलो होतो त्या मुलीच्या बापाने तिच्या लग्नासाठी आम्ही आलो आणि त्यावेळेस माझ्याबरोबर असणारे हे नानजीभाई ठक्कर सेठ हे त्या ठिकाणी सर्व लोकांना सांगत होते का मी या ठिकाणी कशासाठी आलोय। मी तर खरं तर विवाह सोहळा बघण्यासाठी गेलो होतो कारण 40 कोटी कारण एकीकडे जर पाहिलं तर गेल्या 8 दिवसांपासून एक गोष्ट ट्रोल केली जाते ते आमच्या गावचे हरिभक्तप्राय निवृत्ती महाराज देशमुख हे माझे इयत्ता 8वीला असणारे माझे शिक्षक, पण ते माझ्या गावातील 4 किलोमीटर अंतरावर इंदोर येतील। त्यांच्या मुलीवर त्यांनी साखरपुड्याला केलेला खर्च यावर मीडिया ट्रोल करतोय आणि त्यांनी समाज प्रबोधनाच्या माध्यमातून 30 वर्ष अनाठायी खर्चाला फाटा देऊन मुलींच्या लग्नासाठी जमिनी विकू नका, मुलींच्या लग्नासाठी लग्नावर खर्च करू नका, असं लग्न साध्या पद्धतीने करा आणि कब्र बांड असं काही लोकांना मुलांना त्यांनी हिणवलं। त्यांचा दृष्टिकोन चांगला असावा, मुलं सुधारली पाहिजे, मुली सुधारल्या पाहिजे असा संकल्प आहे। एकीकडं लोकांनी मुलीचं लग्न चांगल्या प्रकारे व्हावे यासाठी आई वडिलांनी जमिनी विकल्या आहेत त्याच्यावर त्यांनी मार्गदर्शन केलं असावं, पण ट्रोल मात्र वेगळा झाला। त्यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्याला खर्च केला। ते देखील एक वारकरी शिक्षण संस्था चालवतात, त्यांच्या देखील शाळा आहेत। एकीकडे कीर्तन करणं असताना मिळालेल्या विदायकीतून ते आपल्या शिक्षणासाठी गोरगरिबांच्या मुलांना मदत केली। आज या ठिकाणी या संस्थेचे अध्यक्ष ज्यांनी इथं आम्हाला माहिती दिली ते देखील या राज्यामध्ये असा प्रोजेक्ट सुरू करण्यामध्ये त्यांना या सरकारने आमंत्रित केलं। त्यांनी देखील इथे आल्यानंतर नोकरीत मन रमला नाही, त्यांनी देखील अशा शाळा सुरू केल्या आणि ते या पुढे तुमच्या पुढे जे बसलेले आहेत हे हिंदुस्थानातील थोर समाजसेवक ज्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हिंदुस्थानामध्ये 70 ते 80 हजार मंदिरांना दान केलं। त्यांनी मंदिरं उभारली असेल, शिक्षणासाठी जो कोणी येईल त्याला मदत केली असेल, मग त्यांनी देखील
शिक्षणाची दारं उघडली। आज NKT ग्रुप, नानजीबाई खेमजीबाई ठक्कर ग्रुप हा शिक्षणाच्या देखील भागात पुढे जातोय, कारण त्यांच्या देखील शिक्षण संस्थांमध्ये मुली, कारण मी बघितलं ज्यावेळेस ऍडमिशनसाठी लोक त्यांच्याकडे येतात, कारण काय येतात का आपल्या मुलींना निर्भयपणे कुठेही काही त्रास होणार नाही अशी कोणती शिक्षण शाळा आहे तर ती ठाणे शहरामध्ये NKT ग्रुपमध्ये मुलींना जास्त प्रमाणात तिथे ऍडमिशन दिलं जातं आणि त्यांची देखील गुणवत्ता ही देखील प्रगतीकडे आहे। म्हणून ते देखील शिक्षण संस्था चालक असले तरी ग्रामीण भागातील शाळांना देखील त्यांनी मदत करण्याचा संकल्प केला आणि ते आज वयाच्या 85व्या वर्षात देखील ते एक योद्धा म्हणून जीवनी कोणी त्याला बोलवलं तर तिथे ते जात असतात। म्हणून आज तुमच्याकडे आल्यानंतर त्याला खरं तर मी तर असं होतं का मला तर अचानक मला पुढे जायचं होतं, पण त्यांनी सांगितलं एक शाळा इथे गेलं पाहिजे आणि या ठिकाणी आल्यानंतर या संस्थेची माहिती प्राप्त झाली। ही तर खरं आमचे मित्र सुनील अण्णा शेळके यांच्या मतदारसंघातील शाळा, या अगोदर मी बाळा बेगडे ते माझे मित्र, कारण ह्या परिसरात इकडे येण्याचा योग आला नाही, त्या मंदिरापर्यंत तरे साहेबांच्या माध्यमातून आला। मी देखील एका दैनिकाचा मालक आणि आमची संघटना आहे 27,000 पत्रकारांची संघटना, तिथं मी राज्य सेक्रेटरी म्हणून काम करत असताना पत्रकारांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असला तरी आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न, गोरगरिबांचे प्रश्न लिखाणातून सोडवत असतो, तरी या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील आम्ही देखील आमच्या पत्रकार संघाच्या माध्यमातून, शेठजींच्या माध्यमातून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी 1 लाख वह्या असेल, दप्तर असेल, जे साहित्य देण्याचं काम करत असतो। आम्ही काय देतो, किती देतो यापेक्षा देण्यापाठीमागचा उद्देश आमचा साफ असतो। या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी असं एक केंद्र चालतंय, मला ते अतिशय हे आनंद वाटला, कारण या ठिकाणी या प्रत्येक मुलीच्या चेहऱ्यावर असलेला आनंद, स्वच्छता, टापटीपणा हा प्रत्येक या ठिकाणी पाहावयास मिळाला। या ठिकाणी असणारे विद्यालयातील शिक्षणाची आणि इथून विद्यार्थी सांभाळत आहेत। खरं तर कोरोनामध्ये पुढचे मुलं कधी शाळेत जातील ही आई असं म्हणत होती, पण ह्या मुलींना सांभाळायचं, खरं मुलींना सांभाळणं इतकी अवघड तारेवरची कसरत आहे आणि ते सांभाळण्याचं काम माय माऊली तुम्ही सर्व करतायत। आणि या ठिकाणी शेठजी आले, शेठजींनी सांगितलं का रेल्वे स्टेशन पासून जवळ शाळा आहे, तुम्हाला मी सर 2दा कॉल केला, गेट पशी या, आम्हाला लक्षात येत नव्हतं, आम्ही जरा याच्यामध्ये होतो आणि ते काम या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे केले, तुमच्या कार्याला आमचा सलाम आहे। शेवटी मी नेहमी म्हणत असतो जिथं पिकतं तिथं विकत नाही, तुम्ही जरी हे ज्ञानदानाचं कार्य आमच्या राज्यात केलं असेल तर परमेश्वर तुम्हाला चांगलं आरोग्य यशदायी हे पुण्य आहे। लोक जिथं दानधर्म करायचा तिथं करत नाही। शेठ नानजीबाई शेठ नेहमी म्हणतात दानधर्म कुठं केला पाहिजे, मंदिरांना करू नका, खरं मंदिर तर इथे आहे, इथे सरस्वती आहे, इथे लक्ष्मी आहे, इथे यांच्यामध्ये देव आहे आणि ह्या देवांमध्ये तुम्ही दानधर्म करा। यांना काय सुख सुविधा द्यायच्या असेल इथे दिल्या पाहिजे। लोक मंदिरांना देणग्या देतात, मात्र खऱ्या ज्ञान मंदिरांना देणगी देण्याचं हे ठिकाण आहे आणि या ठिकाणी देणगी दिली पाहिजे असं शेठचं मत आहे। आणि त्याप्रमाणे आम्ही देखील राज्यभरामध्ये काम करत असताना गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, ओडिसा असेल, त्यानंतर संपूर्ण भागामध्ये आम्ही जे काम करत आहे ते सर्व काम करण्याचा एक माणसाला उद्देश असावा लागतो। शेवटी दातृत्व, कर्तृत्व हे कुणाकडे नाही, ते देण्यापाठीमागचा उद्देश साफ असावा लागतो। म्हणून या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांकडे पाहिल्यानंतर मी थोडीच माहिती घेतली, त्यांनी सांगितलं पुणे जिल्ह्यातील समाज कल्याण मार्फत हे विद्यार्थी इथे येत आहेत, 130 संख्या आहे। खरं तर पुन्हा जर मला योग शेठच्या माध्यमातून आला तर नक्कीच 130 विद्यार्थ्यांसाठी काय जे द्यायचं आहे ते नक्कीच देण्यासाठी येण्याचं भाग्य माझ्यासारख्याला प्राप्त हो। मी पुन्हा एकदा भविष्य काळामध्ये ही एका साईडला असलेली शाळा मी भविष्यात ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी नक्कीच ही शाळा माझ्या दृष्टीने आढळून राहील, कारण या ग्रामीण भागात असून देखील इतकी स्वच्छता, इतकी गुण, कारण जिथे स्वच्छता तिथे लक्ष्मी नांदते हे ब्रीद वाक्य आहे। त्याप्रमाणे इथे 3 एकर क्षेत्र आहे, त्यांचं 3 एकर क्षेत्र आहे आणि मी संपूर्ण बघितलं, सगळं गार्डन सर्व चांगल्या प्रकारे सुविधा आहे। शेवटी जो संस्था चालवतो, जो कुटुंब प्रमुख असतो त्याच्या वेदना त्याला माहीत असतात। शेवटी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावलं
ते वटवृक्ष होतं, ते वडाचं झाड होतं. पारुंब्या जशा पुढे पुढे जातील त्याप्रमाणे लक्ष्मीबाईंनी वेळ प्रसंगी स्वतःचे दागिने गहाण ठेवून विद्यार्थ्यांचा गोड सहन केला. आज ती रयत शिक्षण संस्था राज्यामध्ये आहे. ही सुद्धा शाळा भविष्य काळात नानजीबाईंचे पाय या संस्थेला इथे लागलेले आहेत. ते देखील ते एक लक्षात ठेवा, सेठ कुणालाही रोख रक्कम कधी देत नाही, पण जे द्यायचं आहे ते कसे द्यायचं हा त्यांचा एक संकल्प असतो. तो संकल्प नक्कीच ते सिद्धीस देतील. या अनाथ बालकांना नक्कीच तुमच्यासारखे मायरूपी आईवडील भेटले आणि त्यांना देखील शेवटी म्हणतात, ज्या जगामध्ये आई आणि बाप जर नसेल तर ह्या जगात दुसरं कोणीही नाही. परमेश्वराला प्रत्येकाच्या घरात राहता येत नाही म्हणून आई दिली. बाप हा वेगळा असतो. बाप कसाही असू द्या, त्याच्यासारखं प्रेम तो कुणालाही नाही. त्याच्यातून तुम्ही एका भागातून तुम्ही कुठेतरी वगळले म्हणून इथपर्यंत तुम्ही आलात. पण ते सारत्व जपण्याचं काम हे तुमचे शिक्षक मंडळी करतायत आणि ते काम नक्की कराल. तुमच्यामध्येच उद्याची आदर्श अधिकारी किंवा उद्याचा आदर्श तेंडुलकर आपण आम्ही जसं म्हणतो तसं तुमच्यातील देखील एक IAS अधिकारी नक्कीच होऊ शकते. कारण जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आजपर्यंत जर यश पाहिलं असेल तर हिंदुस्थानामध्ये ते सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि माध्यमिक विद्यालय इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी आजपर्यंत कुठेही पटलावर चमकले नाही. आज समाज तुमच्या भागातील असेच अनेक आदिवासी भागातील विद्यार्थी असेल, वसतिगृहाचे विद्यार्थी असेल, प्रत्येक जण चांगल्या पदावर काम करतोय आणि हे यश तुमच्यामध्ये जडलेलं आहे. ते शोधण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. प्रत्येक जण इंजिनियर बनला तर लेबर कोणी व्हायचं म्हणून प्रत्येकाला ठरवून दिलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला मिळत असलेल्या सुखसुविधा ह्या तुमच्या चेहऱ्यावरून पाहावयास मिळतात. नक्कीच या संस्थेला शेवटी संस्था अडचणीत आहे. सरांनी सांगितलं 10% एकूण 30% टिकून कितीही पैसा आला तो पुरत नसतो. त्याला काम करायचं आहे तो नेहमी कधीच कारण सांगत नाही. कारण ज्याला खरंच गरज असते आणि एकदम करता सोंग एखादा माणूस येणार असतो, त्याच्यातून काहीतरी मिळवण्यासाठी फटाक्याच्या आतिषबाजी त्याच्यावरून मिरवणूक काढत असतो, तो दाखवत असतो. पण या ठिकाणी खरं जर पाहिलं सत्य परिस्थिती सांगणारा, खरं बोलणारा, तोंडावर बोलणारा माणूस प्रत्येकाला वाईट वाटतो, पण तो त्याचं मन मोकळं असतं. खरंनी आलेल्या त्यांची पार्श्वभूमी अत्यंत सुसूत्र पद्धतीने सांगितली असं आहे आणि हे खरं मानलं पाहिजे. कारण ते दुःख शेवटी म्हणतात ना, आपलं मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं आपलं दुःख जर असेल तर ते आपण कुणापाशी मांडतो, ते मित्रापाशीच मांडतो आणि मित्र त्याच्यावर कारण करू शकतो. या ठिकाणी दोन्ही संस्था चालक आहेत, एकमेकाचं दोघांनी ऐकलेलं आहे आणि ती खरी गरज या ठिकाणी आहे. नक्कीच या विषयाबाबत शेठ योग्य ते वेळी तुम्हाला योग्य ती मदत करतील. पुनश्च एकदा ज्यावेळेस काही तुम्हाला मदत लागेल, मी तर काही जास्त नाही पण जिथे जिथे गरज वाटेल तिथे मला सांगा. ते करण्याचं नक्कीच मी यशस्वी प्रयत्न करेन असा शब्द देतो. पुनश्च सर्व विद्यार्थ्यांना सुचिंतितो, तुम्ही तुमच्या जीवनाचे खरे शिल्पकार आहात. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये मी जरी या ठिकाणी आला असाल, उद्या मी तुम्हाला माझं उदाहरण सांगितलं. मी इयत्ता 8वीला असताना मी देखील वसतिगृहाचा विद्यार्थी होतो. माझी आई देखील एक स्वयंपाकीण होती, पण मी कधी दगमगलो नाही. मी रिमांड होम मध्ये तुमचं जसं वसतिगृह त्या ठिकाणचा मी विद्यार्थी होतो, पण कधी जाणून दिलेलं नाही. आज मी मोठ्या पदावर काम करत असताना लाखो रुपयांची उलाढाल माझी होते. त्या कमाईतून कमवलेला पैसा हा मी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी खर्च करत असतो. मग त्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर असेल, शालेय वह्या असेल, जे द्यायचं असेल ते आपण दिलं पाहिजे. तुम्ही देखील उद्या उच्च पदावर गेल्यानंतर नोकरीला लागल्यानंतर ह्या शाळेला विसरू नका. इथे उद्या कुणी येणार असेल तर तुमची बहीण असेल, इथं दान धर्म करत असताना या शाळेसाठी आपण दान धर्म केला पाहिजे. 1 रुपयातून 25 पैसे दान धर्म हा आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेसाठी दान धर्म करा. तो नक्कीच तुमच्या पुण्याला तुम्हाला डबल मदत करेल अशी मला अपेक्षा वाटते. म्हणून आपण जरी या शाळेतून उद्या बाहेर गेलात तरी या शाळेला विसरू नका. कारण या शाळेच्या भिंती आणि या शाळेत आपली झालेली मैत्री ही निस्वार्थी असते. कॉलेज जीवनातली मैत्री ही घातक असते. म्हणून ह्या मैत्रीला आपण कधी विसरत नाही. म्हणून आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेमध्ये मदत कार्य केलं तर ते अवघड ठरणार नाही. तेच खरं तुमच्या याला कारणीभूत ठरेल. पुनश्च एकदा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आपण या विद्यालयातील गुणवंत, ज्ञानवंत, बुद्धिवंत, ज्ञानाचे तुषार उडवणारे आपण सर्व विद्यार्थी आणि आपल्याला सर्व शिकवणारे शिक्षक वृंद आपण आपल्या कार्यातून नक्कीच या शाळेचा वारसा पुढे न्याल हीच अपेक्षा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी नाही मराठी बोलतो बाबा, चलेगा ना? मराठी कि हिंदी म्हणताय कि इंग्लिश म्हणताय? बोलो, जो बोलो. हाँ मराठी, हाँ ठीक है. देखो हमारे आदरणीय
बनर्जी साहब जी, हमारे आदरणीय डॉक्टर विश्वासराव जी हे आपला गावकरी पेपर चालवते. मी पंढरपूरला गेला, आनंदीला गेला, कुठे पण गेला तर तिकडे स्टॉलवर गावकरी पेपर भेटतो. अख्खे महाराष्ट्र गावोगावी, लहान गाव असला तिकडे पण भेटतो. तुमच्याकडे पण तर मी सांगतो त्यांना की रोज कुरिअरमध्ये टाकणार, पैसे ते भरणार, आपण नाही भरायचा. मी गॅरंटी देतो, पैसे मी भरणार, पण तुम्हाला पेपर येणार. आणि मराठी पेपर म्हणजे आपली आई आहे, काय ध्यान ठेवा. गुजराती हिंदी ही मातृभाषा आहे. इंग्लिशचा मी विरोध नाही, इंग्लिश शिकायला पाहिजे. माझे इंग्लिश स्कूल पण भरपूर आहे, मराठी स्कूल पण भरपूर आहे, हिंदी स्कूल पण भरपूर आहे. पण तरी मराठी, हिंदी, गुजराती ते आपली आई आहे. आईला सोडून आपण मावशीला पकडले उपयोग नाही आहे, पण मावशीची गरज आहे, त्याबद्दल वाद नाही माझ्या. म्हणून मावशीचा पण अभ्यास केला पाहिजे. पण आई ते आई आहे, मावशीच्या जगावर आई कधी बसू शकत नाही. पण आता इंग्लिशचा जमाना आहे, म्हणून आपण इंग्लिश शिकलं पाहिजे, कारण पुरा वर्ल्डमध्ये इंग्लिश आहे. माझ्या मुले भरपूर, हजारो मुले माझे अमेरिकांमध्ये, लंडनमध्ये, माझ्या घर पण आहे लंडनमध्ये, त्याचप्रमाणे शारजामध्ये, दुबईमध्ये हजारो विद्यार्थी माझे आहेत. माझी शाळा 75 वर्षापासून आहे. त्यामध्ये किती कलेक्टर गेले मला पण माहीत नाही, पण माझ्याकडे लिस्ट आहे. त्याप्रमाणे जे माहिती आहे त्याप्रमाणे कमीत कमी 44 कलेक्टर, पोलीस कमिशनर, 300 CA, 300 डॉक्टर आणि विदेशमध्ये 6,500 मुले गेलेले आहेत. आज मुंबईच्या एअरपोर्टवरती मॅनेजर माझी विद्यार्थिनी आहे. त्याचप्रमाणे कस्टम अधिकारी, जे आपण पासपोर्ट घेऊन लंडनला जायचं असलं तर चेकिंग करायचा अधिकार त्याला मिळालेला आहे, ते पण माझे विद्यार्थी. अनेक जगावर, अनेक क्षेत्रामध्ये विद्यार्थी आहे. पण ते कुठले विद्यार्थी झाले? शिक्षणामुळे. काय ध्यान ठेवा, शिक्षण म्हणजे नंबर 1 आहे. सरस्वती म्हणजे 1 नंबर आहे, लक्ष्मी 2 नंबर आहे. पण लोक आता समजते पैसे आले का आपण सुखी झालो. पैशाने सुखी होता येत नाही. पैसे आले की त्याच्याबरोबर वसन येतो. आणि आपल्याकडे इथं सगळ्या मुली आहे, म्हणजे खरा देव आहे. देव मंदिरात असतो, ते मंदिरात देव बोलत नाही. पण हे मुली भविष्यामध्ये मोठी होणार आहे. हेच मुलीमध्ये स्त्री होणार आहे, हेच मुलीमध्ये आई होणार आहे, हेच मुलीमध्ये बहीण होणार आहे, हेच मुलीमध्ये मुलगे होणार आहे. तर सांगायचा उद्देश सर्वपासून देव मोठा देव मुली आहे. कारण मुलगा असता तो एकच घर. बेनर्जी साहब है, वो कितना भी अच्छा काम किया तो एकच घरा त्याला रोशन होणार, आई वडिलांचे. जर मुली कलेक्टर झाले की 4 नाव रोशन करते. आई वडिलांचं करते, ज्याच्या घरी जाते त्याच्या करते. त्याचप्रमाणे लग्न असलं तर मामाला बोलायला लागतो, खरा मामा नसला तर खोटा मामाला बोलायला लागतो. आणि त्याचप्रमाणे स्वतःच्या मुलाला शिक्षण देऊन कलेक्टर बनवू शकते, एवढी ताकद आहे मुलीमध्ये आहे. काय ध्यान ठेवा. म्हणून मुलींनी भरपूर अभ्यास, आणि त्याची मजा एवढी आहे की त्याला अभ्यासशिवाय काय दिसत पण नाही आहे. एवढी मेहनत करते, त्याला वाव मिळाला पाहिजे. जे ते शिक्षक लोक असते त्यांनी मुलीला भरपूर चांगली रीतीने वागवले पाहिजे. त्याला त्याच्यावर वाईट डोळ्याने बघायला नाही पाहिजे. कारण आता शिक्षक लोक पण भरपूर जगावर वाईट डोळ्याने बघते आमची मुली लोकाला. पण त्याला माहीत नाही तुमची पण मुली आहे, तुमची पण आई आहे, तुमची पण बहीण आहे, तुमची पण भाभी आहे. तर खास ध्यान ठेवा, तुमचे पण मुले आहे, हे मुले पण तुमचे आहे. माझ्या कंपाऊंडमध्ये लाखो मुले आहेत. ते मुलाला मी सांगतो, शिक्षकाला, शिपायांना, त्याचप्रमाणे प्रिन्सिपलला, सर्वांना सांगतो, बघा हे माझ्या कंपाऊंडमध्ये आलेल्या मुली असले की मुले. त्याला कोणी वाईट डोळ्याने बघितला तर मी त्याला देवाला सांगेल गेला डोळा काढून टाका, मग मला सांगू नका. मग ते डोळे होणार नाही रिपेअर, किती पैसे खर्चले तरी. म्हणजे मुलीला मुलीच्या रीतीने बघा, तर मला तुम्हाला जेवढा पाहिजे तर सुख मिळेल. पण एकच शरत आहे की मुलीला शिकवून द्यायचं आहे, पण मराठी भाषा पण शिक्षण द्यायचं. तुम्हाला विज्ञान द्यायचा, तुम्हाला गणित द्यायचा, तुम्हाला काय दुसरा द्यायचा, त्याचा अर्थ करून काही शिक्षक लोक मुलीसमोर वागवत असते, हे चुकीचे आहे. मी भरपूर शिक्षकाला शिक्षा पण दिली आहे. आणि त्याचप्रमाणे काही कमिटमेंट 2 महिने 4 महिने पण सस्पेंड पण केलं आहे. कारण 4,000 शिक्षक आहे माझ्याकडे.
आणि ते सरकारवर मी कधी अवलंबून राहत नाही. सरकारने दिले की नाही दिलं मी कधी बघत नाही. ग्रांट मिळाले की नाही मिळाले ते बघत नाही. माझ्या सगळे ईश्वर पुरा करत असतो. म्हणून बॅनर्जी साहेबांना सांगितलं जे हक्काचे आपल्याला मिळतो सरकारकडून ते घ्यायला पाहिजे. कारण हे जबाबदारी मुलीला शिकवायची सरकारची आमची नाही आहे. पण सरकार शिकवत नाही आहे म्हणून आम्ही शिकवतो. आम्हाला अभिमान आहे शिकवायला. बाकी आम्हाला शौक नाही आहे शिकवायचा. पण ते सरकार शिकवत नाही म्हणून आम्हाला याचा पुण्य मिळतो. म्हणून आम्ही रात्रदिवस मेहनत करतो पागलच्या सारखे. सरकार पागलसारखी मेहनत करत नाही म्हणून आज महाराष्ट्राला भारतामध्ये पण पाहिजे तेवढं शिक्षण नाही आहे. विदेशला आम्ही माझ्या घर तिथे मी गेलो तर तिकडे बाथरूम साफ करायला डबल गिरेजवेळ येतो. गाडी घेऊन येते का म्हणून शिक्षण आहे त्याच्याकडे. म्हणून शिक्षण असून तो डबल गिरेजवेळ असून तो बाथरूम सुद्धा साफ करते. विचार करा तुम्ही. आणि आपल्याकडे शिक्षण नसल्यामुळे काय हालत आहे मला सांगायची तुम्हाला गरज नाही. तुम्ही हे चांगल्या जगावर बसले चांगला माणूस आहे. कारण का आता माणसाची नजर एवढी वाईट झाली आहे की मुलीवर वाईट नजर ठेवते. मी सांगतोय कुत्रे माणसा नाही आहे. जनावरपासून वाईट लोक आहे. अरे तुमची मुली आहे तुमची मुली घरात असली तर काय करणार तुम्ही. अशा नजराने बघणार. आज काय तो बाहेर निघाले की मुलीसमोर असं बघत असते. अरे ते मुली त्यांनी देवाने चांगला रूप दिला आहे तर तुम्ही असं कशाला बघताय. तुमची मुलीला बघा ना तुमची आईला बघा ना तुमची बहिणीला बघा ना. पण नाही. म्हणून मुली लोकांना बाहेर जाणं पण गुन्हा झालेला आहे. आणि अशी संस्था चालवायची सोपा नाही आहे. मात्र मुलीची संस्था की मुलांची संस्था सांभाळायला लई कठीण आहे. दुसरी संस्था 500 मुलाला सांभाळा आणि मुली 130ला सांभाळा एवढा बोजा आहे. आणि बोजामुळे बॅनर्जी साहेब बघा बॉडी कशी आली आहे. कारण एक डोक्यावर बोजा असतो की माझ्या मुलीला कोणी वाईट नजराने बघितला तर मला खाली बघावं लागेल. म्हणून मी सांगतो लाखो मुले माझ्याकडे आणि एकाच कंपाऊंडमध्ये काय वाईट गोष्ट घडली तर नाव माझ्या बदनाम होणार आहे. मी किती मुलीला शिकवलं हे ना होणार आहे. पण NKT असं झाला असा पेपरवाले सगळे प्रचार करणार. आणि पेपरवाल्याला पण 90% अशा लोकांना मसाला पाहिजे. चांगला मसाला नाही पाहिजे त्याला वाईट मसाला पाहिजे. वाईट मसाला आला की त्याच्या पेपराचा वाढतो. पेपराचा डिमांड वाढते. पण त्याला माहीत नाही तुमच्या बाप भक्त्यावरती. कारण संस्थाचे बदनाम करून तुम्हाला काय मिळणार आहे. संस्थाचे पदाधिकारी तो काय केला नाही आहे. केला असं तर कोण शिपाईने केला असेल शिक्षकने केला असेल कदाचित प्रिन्सिपालने केला असेल. त्याच्या संस्थेच्या मालकाचे काय गुन्हा आहे. पण आम्ही घाबरत नाही कोणाचे बापशी घाबरतो देवाशी. कारण आम्ही आमची मुलीसारखं आम्ही त्याला सांभाळतो. माझ्याकडे 25 वर्षाची मुली असते 20 वर्षाचे 30 वर्षाचे 40 वर्षाचे ते मी कारण MBA सगळे माझ्याकडे होतो. मी सगळ्या पोरी लोकांना थापा मारतो. काय नाही माझी मुली आहे त्याला काय मला अधिकार आहे. शाबासकी देतो. आपण शाबासकी नाही द्यायला कोण देणार. आता बॅनर्जी साहेब सारखा 75 वर्षाचा माणूस शाबासकी दिले काय वाईट आहे. आता लोकांचे डोळे कसे हाँ बॅनर्जी साहब को लड़की को मारा. अरे क्या मारा उसको शाबासकी दिया और तुम आगे बढ़ो. मैं तुम्हारे साथ में हूँ. मैं तुमको जो नई सब्जेक्ट समझता है वो मैं समझाता हूँ. उसमें क्या गलत है. पण आज काय आहे माणसाची नीती अशी झालेली आहे. तर आज भाग्यशाली आपण गावकऱ्याच्या मालका स्वतः इथे आला आहे आपल्याकडे. आणि असा मालूक आहे की अख्खा गाव महाराष्ट्रामध्ये गाव देत असतो काय नाही काय. मुलांचे आता मला भरपूर कार्यक्रमामध्ये घेऊन जाते. मुलांना जेवण हे ते सुट्टीच्या दिवशी त्याचे पण काय शिक्षणाच्या साहित्य सगळे देत असते. आता पुढच्या वर्षी तुम्हाला पण शिक्षणाला साहित्य देणार मी सांगतो. कारण त्याचे कामच तो आहे. पत्रकार लोक नाही तर घ्यायचं काम करते. घ्यायचं काम करत नाही आहे. ते बरोबर माझ्या आईने मला शिकवलं आहे की आपल्याकडे शक्ती झाली तर जरूर भक्ती करा आणि त्याच्या बदला असा मिळतो सांगतो. आता एक मला आम्ही आंबेवलीला गेलो होतो. एक फिरोजभाई म्हणून फिरोजभाईने मला एक माणसाला भिकारी होता. ते बोला मला एक रोटी मिलता है रोज. बाबा भगवान को बोलता है क्या करूँ. तो बोला तेरा भाग्य में एक ही रोटी है मैं एक्स्ट्रा करो मेरे को 15 रोटी दे दो. मेरा भाग में है तो 15 दिन का दे दो देना मेरे को. तो 15 दिवसाचा देवाने दिला त्याला. एक सप्पा मारला. मग ते आले जे आले त्याला वाटत गेला 15 रोटी संपली. त्याच्यानंतर परत 15 आली ऑटोमॅटिक. परत 15 आली. म्हणजे जे असा करतो ना त्याला कधी तोटा पडत नाही. बॅनर्जी साहब को भले कसोटी होगा मगर तोटा पडणार नाही. आणि जे सरकारकडून जो निधी मताने मिळाला पाहिजे ते मिळायला पाहिजे.
त्याच्यासाठी भांडायला पण पाहिजे. घरी बसून कोण देत नाही आहे. हे सरकार स्वतःच्या खिशात टाकणारी आहे, हे नाही सर्व सरकार. मी कधी घाबरला नाही आहे आणि मी कधी ऑफिसर पाहिला नाही, पण तरी माझ्या काम बसून होतो. फाईल गेली एंड केली, सही करो. कधी अपेक्षा करत नाही. बाकी अपेक्षाशिवाय काम होतच नाही. जे फाईल गेलीवर आमच्या काय, अरे तुमच्या काय की आम्ही इधर कमाने को बैठे क्या, कमावण्यासाठी मुली लोकांना ठेवली काय. आम्ही आमचे कसा चालवतो आमचं मन समजतो, पण त्याची घाबरायची गरज नाही. त्याचप्रमाणे तुम्ही पोरी लोकांना पण माहीत करून देतो. तुमच्या विभागामध्ये कुठेही कोणाला बायपासची असली, एन्जिओग्राफी असली, किडनी बदलायची असली, हे सर्व ऑपरेशन माझ्याकडे फ्री ऑफ कॉस्ट, 1 रुपया नाही. मुलांना होऊ द्या, मुलीला होऊ द्या, कोणाला पण 1 माझी एक बायपासची करायची 5-6 लाख रुपये लागतो. आपल्याकडे काय लागत नाही. एन्जिओग्राफी कमीत कमी 50,000 लागतो, आपल्याकडे 1 रुपया नाही. मेडिकलचे पण पैसे नाही. त्याचप्रमाणे जेवण मी खातो तर त्यांना देतो. त्याच्याबरोबर एक माणूस आला त्याला पण जेवण देतो. ते पण माझ्याकडे पाठवायची गरज नाही, मात्र व्हॉट्सअपमध्ये पाठवा. आणि व्हॉट्सअपमध्ये मी माझी हॉस्पिटलला पाठवेल असं बटन दाबलं तिथे पोचते 1 मिनिटात, आणि तिथून 2 मिनिटात मला उत्तर येतो, त्यांना पाठवा माझ्याकडे. मी चिठ्ठी देतो. तिकडे 1000 लोकांची लाईन असतो, पण तिथे लाईनमध्ये उभं राहायचं नाही. माझी चिठ्ठी गेली की आज डायरेक्ट तुम्हाला एंट्री दाखल करून घेणार, ऑपरेशन करून घेणार आणि 4-5 दिवसांनी त्याला सुट्टी मिळणार. म्हणून तुमच्या आजूबाजूला कोणालाही अंगडी चिंताच्या फोन करा. हे मोठा पुणे आहे. आणि 1 लाख 2 लाख 4 लाख शिवाय काय काम होत नाही हॉस्पिटलमध्ये. 80% हॉस्पिटलमध्ये व्यापार चालला आहे. ते बघत नाही गरीब पैसेवाले, ते आला त्याला कफा माल मिळवा, रात्री झोप पण येत नाही. हे ध्यान ठेवा. त्याचप्रमाणे कुत्र्या बिलाडीची हॉस्पिटल आहे, ते पण एसीची, याच्यापासून 10 पट रोज 75 कुत्र्या बिलाडी येते. आल्याबरोबर त्याला एसीमध्ये ठेवतो. ऑपरेशन थिएटर पण एसी आहे. 200 कुत्रे बिलाडी कायमचे आहे आणि रोज 40, 50, 70, 60 येते आणि चांगले होऊन त्याला सोडून देतो. तर हे सबसे बडा काम ते कुत्रे बिलाडीपासून पण हॉस्पिटलपासून पण हे मुलीच्या शिक्षणाच्या महत्त्व काम आहे. म्हणून मी वर्षापासून 75 वर्ष शिक्षणाच्या मागे लागलो आहे आणि मला यशच मिळालं, कधी अपडेट मिळालं नाही कुठली गोष्टामध्ये. एवढे कंपाऊंड आहे, पण कधी माझे कंपाउंड समोर असा बघितला, हाँ ये जय भगवान का कंपाउंड है, नहीं आने उधर देखने का भी नहीं, वाइट नजर से सामने भी नहीं आने का. ये भगवान की कृपा और तुमची मुली लोकांचा आशीर्वाद. आणि भक्त पण माझे एवढे 3 लाख फक्त वारकरी आहे. ते आळंदीला कधी जावायचं आता तुम्ही जावा सगळे ट्रिप घेऊन. तिथे आपल्याकडे जेवण भवन 231 फुटाच्या मंदिर, किती 231, याच्यापासून 4 पट मंदिर है. बैनर्जी साहब को बोलता हूँ, आपको भी मैं विनंती, 16 वर्ष का बच्चा ज्ञानेश्वर और संत ज्ञानेश्वर बन गया और 21 वर्ष ने अपने मंदिर भी के बाजू में समाधि लिया, संत ज्ञानेश्वर हो गया. तो शक्ती भरपूर मुलामध्ये आहे. सरने सांगितल्याप्रमाणे काही कमी नाही आपल्यामध्ये. माणसामध्ये देव होता येतो, ते आपल्यासारख्या पोऱ्या होता आणि देव झाला. बघा आता लाखो लोक आपल्याकडे येते, 5 लाख प्रसादीला 6-7 लाख येतो. सर्वला बुंदीचा प्रसाद येतो आपण. काल पण कार्तिकीला पण कमीत कमी 3 लाख लोक होते. 2 दिवस अगोदर आतमध्ये शिरायला पण मिळत नाही. हे सर्व देवाची कृपा. आम्ही शेवटच्या दिवशी जातो तरी आम्हाला गाडी फटाफट जाऊन देते. त्याच्या काळ कर्म, देवाची कर्म आणि देवाचं नाव घेण्यामध्ये पैसे पडत नाही. जर तुम्ही 6 वाजता उठता 5:30ला उठा, 5:30 पासून देवाचं नाव सुरू करा. 5:30ला उठलं 5ला उठा. मी 3:30ला उठतो आणि 9:30ला झोपून जातो. एवढी देवाच्या नावामध्ये शक्ती आहे की माणूस स्वतः देव बनवू शकतो. तुम्ही लोग काय किंवा भगवान के जैसे आदमी आहे, पण कोण आहे भगवान? भगवान हेही भगवान आहे. माझे तो हजारोमध्ये 80,000 मंदिर आहे. काय आहे मंदिरामध्ये गेलो तुम्हाला जेवण नाही. पोरीला काय सांगितलं, भूक लागली 2 चपाती फटकरून बनवून द्या. 12 वर्षाची 15 वर्षाची मुली आमच्या तिकडे लोणावळा बंगल्यामध्ये 2 मुली कलेक्टर होते. सर आदिवासी का मुली आहे 2. आता सरने इंटरव्ह्यू घेतला तिथे जाऊन आले. 2 मुली कलेक्टर होते. पुणे जिल्ह्यामध्ये 51,000 रुपये 1 नंबर आली म्हणून त्याला पैसे मिळाले. एक मुली आता गेली आहे पुण्याला, तिकडे अभ्यास करते आणि शेवटच्या पेपर महिन्याच्या एंडमध्ये कलेक्टरचा, आणि दुसरी पण कलेक्टर होणार नाही खात्रीने सांगतो. मी पहिल्यापासून त्याला आली तेव्हापासून माझ्या बंगल्यामध्ये कामाला त्याची आई आणि त्याच्या बाप आला तेव्हा सांगितलं, जोगे मुली तुम्ही बघा, तुम्ही देवाची कृपाने कलेक्टर बनणार. आणि आज ते बोलला तो शब्द आता आला आहे, कलेक्टरच्या परीक्षा देते तिकडे जाऊन.
आमच्याकडे आता एक कार्यक्रम होता एवढा ते आली होती ते पुण्याला पण ते सांगायचं होतं मुलीमध्ये भरपूर मनमध्ये संकल्प करा, दर संकल्प करा. आणि एक माणूस ज्याला काही स्वार्थ नाही आहे, जे कलकत्तामध्ये राहतो त्याला महाराष्ट्रामध्ये येऊन हे सेवा करायची काय गरज आहे? कलकत्तामध्ये जाऊन सेवा नाही करू शकते? नाही, मी महाराष्ट्रामध्ये आलो आहे तर माझ्यासून काही काय करून दाखवायचे आहे आणि हे करून दाखवते. असे लोक याला आम्ही सांगतो पागल. आम्ही लोक पागल आहे, हे पागल आहे. घरी बसून एसीमध्ये नाही झोपून जायचं, कशाला ते यायला पाहिजे? काय जरूर पडली? माझ्याकडे 1 महिन्यापासून तारीख घेतो, नंतर काढणार नाही, आणायला येते, द्यायला येते. व्हॉट्सअपला जमाना असला तरी तर 3री वेळा आला तर आम्ही जातो. मी खाली बसला नाही, तिकडे बेकार नाही आहे, तिथे लाईन लागते ऑफिसमध्ये. मग त्यांना का भेटू नाही? तुम्ही इथे 25 मुलीला, पण हे 25 मुली महत्त्वाची आहे. तुम्ही सरस्वतीचे पुजारी आहे. सरस्वती तुमच्याकडे आहे, मात्र त्याला जागवायची गरज आहे. आणि जेवढे जागले तेवढं तुम्हाला सुख भविष्यामध्ये मिळणार. आता मेहनत करावं लागेल, पण भविष्यामध्ये त्याला सुख आणि शांती बघून आले. त्यात कोणतरी कलेक्टर होऊ शकतो, पोलीस कमिशनर होऊ शकतो, डॉक्टर होऊ शकतो. हे सर्व गव्हाचं पीठ आहे. असा वडाचा ते बनवू शकतो, पुरी पण बनवू शकतो, उघरे पण बनवू शकते, चपाती पण बनवू शकते. म्हणजे एवढी शक्ती मुलीमध्ये दिलेली आहे. आणि मुलीची शक्ती मुलामध्ये एवढी शक्ती नाही, काय ध्यान. म्हणून तुम्हाला देवानी मुलीचा जन्म दिला आहे. पूर्वीचा जन्म असा होता की मुली आली की नको नको, आणि आता बोलते माझ्याकडे येते लोक, बाबा माझ्या मुलाच्या बायकोला मुलगा येणार आहे. का म्हणून मुलगा? पोरीला बोलो, त्याला येणार असेल त्याला बोलो, बेटा तुला काय पाहिजे? तर मला बाबा मुली पाहिजे. शपथ सांगतो, उदाहरण, लग्न पण मी करून दिला, त्याला साखरपुडा पण मी करून दिला. आणि आता बोलते तो मी बोला, देखो तुम्हारी औरत लड़के की औरत क्या बोलती है? लड़के की है, और तुम बोलता है लड़का है. क्यों? बोला अभी नहीं, तुमको लड़का नहीं, उसको लड़की आएगी. 6 महिन्यानंतर लड़की आली. म्हणजे विचार करा, हे जमान्यामध्ये लड़की मागणारे लोक असे आहे. म्हणजे मुलीला मुली दिसते आणि मुलाला मुलगा दिसणार. पण मुलगा कोणता मुलगा आई वडिलांचं नाव रोशन केलं याचा विचार करा. आणि मुलीचं भरपूर नाव आई वडिलांचं नाव करा. परत आपल्या सर्वांना अधिक शुभेच्छा देतो. आणि आमची संस्था कायम कोणाला देते, द्यायचं काम करतो. तुम्ही एक लेटर पाठवा ऑफिसमध्ये, आमच्यासून जे काय शक्य आहे ते आम्ही 100% देण्याची खाते देतो. परत आपल्या सर्वांना, बेल्लेटी साहेबांना, आपल्या स्टाफ सर्वांना, शिक्षक असले त्याला आणि जे सांभाळणारे आहे त्यांना सर्वांना देवाची कायम कृपा लावे अशी देवाकडे प्रार्थना करून माझी दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com.